नमस्कार मंडळी. एक आंतरराष्ट्रीय घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती कदाचित अधिक वाढणार आहे. याचं कारण काय? काय झालं नेमकं असं की अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात तणाव वाढू शकतो आणि त्याचे परिणाम काय? या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो. तर आता ही एक आंतरराष्ट्रीय बातमी. नमस्कार, मी सुवर्णा. वेगवेगळ्या बातम्या बघत असतानाच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सुद्धा आपलं लक्ष असतं आणि अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्या संदर्भातली एक बातमी याआधी 3 तारखेला आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली होती. 3 सप्टेंबरला अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या एका जहाजावर हल्ला केलेला होता. हे ड्रग्ज घेऊन जाणारं म्हणजे अंमली पदार्थ घेऊन जाणारं जहाज होतं. त्या जहाजावर हल्ला केला अमेरिकेनं आणि ते जहाज फोडून टाकलं आणि 11 जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता, अशी माहिती आपल्याकडे 4 तारखेला आली. 3 आणि 4ला म्हणजे 3 तारखेला ही कारवाई झाली. अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या जहाजावर हल्ला केला आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचली. आज पुन्हा एकदा ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया साईटवर ही बातमी टाकलेली आहे आणि 28 सेकंदाचा व्हिडिओ टाकलेला आहे की आज पुन्हा एकदा व्हेनेझुएलाच्या एका जहाजावर हल्ला करण्यात आलेला आहे. व्हेनेझुएलाच्या जवळच असलेल्या एका जलक्षेत्रामध्ये जहाजावर हल्ला झालाय. पुन्हा एकदा हा हल्ला झाला आणि त्यामध्ये आज 3 जण मारले गेलेले आहेत. हे जहाज अमेरिकेला जात होतं आणि ते ड्रग्ज घेऊन अंमली पदार्थ घेऊन जात होतं. त्यामुळे ट्रम्प यांच्या आदेशानं मिलिटरीनं म्हणजे अमेरिकन मिलिटरीनं हे जहाज हल्ला करून उडवून दिलेलं आहे. त्याला आग लावून टाकलेली आहे. ते संपवलेलं आहे जहाज आणि त्यातल्या 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. आता ही कारवाई का करण्यात आली? तर अंमली पदार्थांचा जो वाढता प्रभाव आहे अमेरिकेमध्ये, अंमली पदार्थ खाण्याचं प्रमाण जे वाढतं आहे, सेवन करण्याचं प्रमाण जे वाढतं आहे, ते रोखण्याच्या अभियानाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. आता आज जो हल्ला करण्यात आलेला आहे त्याच्याविषयी ट्रम्प यांनी आपल्या एका सोशल मीडियाच्या साईटवरून ही माहिती दिली आहे. तर ट्रुथ सोशल ही ती साईट आहे ज्यावर ट्रम्प यांनी असं म्हटलंय की अशा प्रकारचा व्हेनेझुएलाच्या एका अंमली पदार्थ घेऊन येणाऱ्या जहाजावर हल्ला झालेला आहे. त्यात 3 जण मारले गेलेले आहेत आणि त्यांनी 28 सेकंदाचा एक व्हिडिओ सुद्धा ट्रुथ सोशल या साईटवर टाकलेला आहे. आता हा व्हिडिओ जो आहे तो काय सांगतोय, काय दाखवतोय? तर हा व्हिडिओ असं दाखवतोय की एक मोठं जहाज आहे. ते जहाज ज्याच्यावर हल्ला झालाय आणि मग त्याला आग लागलेली आहे, असं त्या व्हिडिओमध्ये 28 सेकंदाच्या दिसतंय आपल्याला. अर्थात व्हेनेझुएलाने अजून या संदर्भात उत्तर दिलेलं नाही, हा जो हल्ला झालाय त्या संदर्भात आणि जो दावा अमेरिका करते आहे, ट्रम्प करत आहे त्या संदर्भात. पण अमेरिकेनं मात्र हा व्हिडिओ जारी केलाय, 28 सेकंदाचा हा व्हिडिओ, आणि त्याच्याविषयीची सगळी माहिती दिली आहे की अंमली पदार्थ अमेरिकेमध्ये आणले जात होते आणि ती माहिती मिळाल्यामुळे अमेरिकन मिलिटरीनं ट्रम्प यांच्या आदेशानं त्या जहाजावर हल्ला केला आणि त्यात 3 जण मारले गेलेले आहेत. फक्त त्या जहाजावर अंमली पदार्थ होते याची पुष्टी अजून झालेली नाही, ड्रग्ज होते याची अजून पुष्टी झालेली नाही. अधिकृतपणे ते बाहेर आलेलं नाही किंवा व्हेनेझुएलानं सुद्धा हे खोटं आहे असं काहीही म्हटलं नाही. किंबहुना व्हेनेझुएलानं तशी प्रतिक्रियाच दिलेली नाही. आणि व्हेनेझुएलाच्या जवळ या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रामध्ये ही कारवाई झालेली आहे. ड्रग्ज तस्करी नेटवर्क संपवणं किंवा नार्को दहशतवादी जे आहेत त्यांचं नेक्सस संपवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. या महिन्यातला म्हणजे 3 सप्टेंबरला पहिला हल्ला झाला आणि दुसरा हल्ला आज, त्यामुळे या महिन्यातला हा दुसरा हल्ला आहे आणि त्यामुळे व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातले संबंध तणावाचे होणार आहेत अर्थातच. त्यामुळे सीमा भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हेनेझुएला सुद्धा तयारीला लागलेली आहे. शस्त्र सगळी तैनात ठेवली जात आहेत, सैनिक सगळे तैनात ठेवले जात आहेत, आपली वेगवेगळी चॉपर्स किंवा युद्ध विमानं ती तयार ठेवली जात आहेत असं कळतंय. अमेरिकेकडून सुद्धा तशी तयारी केली जाते. अर्थात इतकं मोठं पाऊल उचलण्यापर्यंत वेळ येणार नाही अशी अपेक्षा आहे, पण तरी देखील अशा प्रकारच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवर घडताना आपण बघतो आहोत. आपण जेव्हा भारतामध्ये राहतोय आणि भारताच्या आर्थिक व्यवस्थेविषयी, भारताच्या वेगवेगळ्या घडामोडींविषयी, उन्नतीविषयी आपण जेव्हा बोलतो, बातम्यांच्या माध्यमातून ऐकतो, वाचतो, त्याच वेळेला आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये काय घडतं आहे आणि त्याचे काही डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम आपल्या देशावर होणार आहेत का, अशा अनुषंगाने सुद्धा आपण चौकस
असतो आणि त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय घडामोड अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या वाढत्या तणावाची. या संदर्भात अजून काही अपडेट तुम्हाला द्यायचं असेल, अजून काही वेगळ्या गोष्टी निदर्शनास आणायच्या असतील, कमेंटमध्ये नक्की सांगा.